सगळे या ना पुढे. राजूभाई आगे ये मागे सगळे. राजूभाई पाचड़ चुपी है. Sunny Maheshwari ji from Raymond University, please come ahead. Raymond has always been interested in their contribution is always there in each and every function. हमारे नेता कैसा हो? राजू भाई जैसा हमारे नेता कैसा हो? चलो आराम से धक्का मत दो किसी को भी. थाने का फर्स्ट रीडेवलपमेंट एक्सपो है जो हम कर रहे हैं, और इसमें हमारे तरफ से जितने भी MCHI के का भी स्वागत करना चाहूँगा. राजेश गुप्ता जी, कल्याण डोंबिवली के MCHI अध्यक्ष, उनका भी स्वागत करना चाहूँगा, और जितने भी सोसाइटी मेंबर्स हैं उन सबका स्वागत कर रहा हूँ मैं इधर. ये हमने जो रीडेवलपमेंट एक्सपो हमारे माइंड में था कि आज पूरा थाना बदल रहा है. जैसे आप जानते हैं कि थाना की जो 1991 में फर्स्ट DP आया, उसके पहले जो अप्रूविंग अथॉरिटी थी वो जिला परिषद मतलब ग्राम पंचायत थी. तभी कोई स्ट्रक्चरल डेवलपमेंट हो नहीं रहा था. तो आज 1991 मतलब आज 35 इयर्स जो फर्स्ट DP आने के बाद ये महसूस हो रहा है कि थाना को रीडेवलपमेंट चाहिए. आज आप सबको मालूम है अपनी जो हमारे जैसे वरिष्ठ नागरिक है उसकी एक ही लाइफ टाइम असेट है, वो है अपना खुद का फ्लैट. हम लोगों ने जिंदगी भर मेहनत करके एक फ्लैट लिया रहता है. वो फ्लैट को आज नया शेप देने की जरूरत है. आज जो असेट जो आपकी लाइफ टाइम असेट है, जो अपना लीगेसी अपने जो संतान को देने जा रहे हैं, वो सबसे बड़ी असेट अपनी क्या है? अपना खुद का घर. वो खुद का घर अपन बना के दे सकते हैं. तो असेट वैल्यूएशन जो है वो सबसे बड़ी चीज है. आज आपका घर की जो वैल्यू है 50 लाख या 1 करोड़ रुपया, वो रीडेवलपमेंट के बाद में जो बनने वाली है वो 2 करोड़, 2.5 करोड़ या 3 करोड़ विद ऑल द फैसिलिटीज. तो उसके लिए मैं ये मतलब मेंशन करना चाहूंगा हमारे पास करते हैं कि यू आर टर्मिनोलॉजी यू यूज कर रहे हैं, which according to me is a very wrong terminology. थाने द सिटी ऑफ लेक्स अब इवॉल्व हो रहा है एक फ्यूचरिस्टिक हब में, जहां होगी वर्ल्ड क्लास कनेक्टिविटी, इंफ्रास्ट्रक्चर और लाइफस्टाइल. 2030 तक थाने रीडिफाइन करेगा अर्बन लिविंग. और मुंबई को करेगा और भी करेगा.
फास्ट ट्रैवल अनलॉक करेगा और थाने की कनेक्टिविटी को नेक्स्ट लेवल पे ले जाएगा। घाटकोपर थाने फ्रीवे एक नया एलिवेटेड कॉरिडोर जो ट्रैवल टाइम कम करेगा, कम्यूट को ईजी बनाएगा और थाने की ग्रोथ को फ्यूल करेगा। क्रेडाय आणि MCHIच्या माध्यमाने ठाणे विजन 2030 ठाणे रिडेव्हलपमेंटचा पहिल्यांदा एक एक्सपो या इकडे ठाण्यामध्ये आयोजित होतो आहे। त्याच्यासाठी या इनिशिएटिव्हसाठी मी MCHI आणि क्रेडायचं मनापासून अभिनंदन करतो। मैं MCHI और क्रेडाय का दिल से अभिनंदन व्यक्त करता हूँ कि उन्होंने पहली बार रीडेवलपमेंट के ऊपर ये जो एक्सपो आयोजित किया है और ठाणे का विजन 2030 तक थाना क्या होगा ये और कैसे होगा इसके ये वीडियो के माध्यम से आप सभी के सामने तो रखा ही है। आपलं ठाणं निश्चितपणे बदलत आहे। जुनं जे ठाणं होतं त्यावेळेस आपल्या सगळ्यांना लक्षात आहे या इकडे बरीचशी जुनी मंडळी आहेत। आपण सुरुवातीला बरेचसे लोक ठाण्यामध्ये जे आहेत मूळ ठाणेकर तसे या इकडे कमी आहेत आणि बाहेरनं फक्त रोजगारासाठी मग रेमंड कंपनी होती त्याच्यामध्ये जॉबसाठी असेल आजूबाजूला जे कंपनीज होत्या त्याच्यासाठी नोकरीसाठी ठाण्याला येणारी संख्या ही जास्त होती। कोण सातारावरनं आलं, कोण खानदेशवरनं आलं, कोण पुण्यावरनं आलं आणि त्याच्यामुळे या इकडे रोजगारासाठी आपल्या या कर्मभूमीला आपण आपल्या जन्मभूमीपेक्षा जास्त हा मान दिलेला आहे। आज परिस्थिती अशी आहे की या इकडे तिसरी चौथी पिढी ही ठाण्यामध्ये वाढलेली आहे आणि जुन्या काळामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला आपल्यामध्ये काही लोक या इकडे आले असतील त्यावेळेस या इकडे चाळ पद्धत होती। त्या चाळ पद्धतीमध्ये अजय भाई पहिले या नमस्कार। क्रेडाय MCHI ठाणे आयोजित ठाणे रिडेव्हलपमेंट एक्सपो बरेच दिवसांनी ठाण्यात पहिल्यांदा रिडेव्हलपमेंट पुनर्विकास याविषयी सर्व गृहसंकुलातील पदाधिकारी ॲक्टिव्ह मेंबर्स यांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित आमचे मित्र आमदार निरंजनजी डावखरे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये खऱ्या अर्थाने जे शासनाचे नियम आहेत आणि ती बदलण्याची गरज आहे हे समजावून सांगण्यामध्ये सरकारला ज्यांचा महत्त्वाचा वाटा होता ते अजयभाई आशर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासाठी सगळ्यांनी MCHI ठाणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये विजन 2030 या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत तिचं एक एक्सपो या इकडे रेमंड्समध्ये आयोजित केलेला आहे। निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ होतो। या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालू आहेत आणि त्याच्यामागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे। मी MCHIच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती केली की याच्यामध्ये वाढती जी लोकवस्ती आहे कारण आपण बघितलं आहे ठाण्याची जुनी जी लोकवस्ती होती त्याच्यापेक्षा आता 3 पट जी लोकवस्ती झालेली आहे। त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत असताना याच्यामध्ये येणारी लोकसंख्या आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने काही पावलं उचलली पाहिजे ही अपेक्षा या 2 दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमाने निश्चितपणे एक सार याच्यामधनं निघेल तो शासनाच्या समोर ठेवता येईल। तर अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंटमध्ये ठाण्यामध्ये देखील विविध ठिकाणी काही नागरिकांची फसवणूक झालेली दिसत आहे का? अनेक नागरिकांची त्याबद्दल कसं बघताय? आपण बघतो की अनेक ठिकाणी तिकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असतील SRAचे प्रोजेक्ट्स असतील हे वर्षानुवर्ष अडकलेले आहेत। काही प्रोजेक्ट्स 15 काही 20 काही 25 वर्ष अडकलेले आहेत। अशी परिस्थिती होऊ नये त्याच्यामुळे निश्चितपणे या एक्सपोचा उपयोग होईल।
आता आम्हाला टोटल 800 सोसायटीचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि आम्हाला असं मान्य आहे की मिनिमम 1200 ते 1300 सोसायटी ठाण्यातून पूर्ण घेणार. त्यामध्ये ठाणा भागाचा कलवा एरिया आहे, मुंबा एरिया आहे आणि पूर्ण ठाणा सिटी, त्यानंतर कोकण रोड नंबर 1 आणि घोडबंदर रोडपासून पण आम्हाला ते रिस्पॉन्स मिळत आहे. आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सपो आहे. हे आम्ही एक ब्रिज टाकतो की ज्यामध्ये डेव्हलपर्स, गव्हर्नमेंट एजन्सीज आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन येतो इकडे. मला असं सांगायचं आहे सोसायटी मेंबर्सना की तुम्ही यांचा भरपूर फायदा होता. इकडे तुम्हाला जे काही तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्यासाठी आर्किटेक्ट्स आहे, PMC आहे. आम्ही खूप क्वेश्चन आन्सर सेशन्स पण ठेवलं आहे. आज दुपारी पण आहे, उद्या पण आहे. जे कोणाला काय पण विचारायचं आहे, काय पण त्यांचा शंका आहे या काही प्रॉब्लेम आहे त्याचं निवारण इकडे होऊ शकतो. मी सर्वांना परत रिक्वेस्ट करतो की आता उद्घाटन झालं आहे आपल्या रिडेव्हलपमेंट एक्सपोचा. आम्ही सर्व इकडे या आणि या जे एक्सपो आम्ही ठेवला आहे त्याचा पूर्ण फायदा आहे. तर ठाणे शहरात आपण जर गेलो तर अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते SR माध्यमातून रखडलेले पाहायला मिळतात. त्या नागरिकांपर्यंत MCAच्या क्रीडा कशा पद्धतीने पोहोचणार, कसे अप्रोच आहे? सो त्यामध्ये आम्ही एकच सांगू शकतो कारण काय सर्वांचा लिगल आणि पेपरवर्क त्यांचा असतो आणि त्यामध्ये काय आम्ही काय पण सांगू पण कोर्टचं जे डिसिशन मान्य आहे ते फायनल असतं. पण आम्ही हे काय की जे झालं आहे ते झालं आहे ते आपण बदलू नाही शकत. पण आता तुम्ही जेव्हा कधी पण एक डेव्हलपर नेमतात आपल्या सोसायटीसाठी त्यांचा तुम्ही क्रेडेन्शियल बघून घ्या, त्यांचं पास्ट हिस्ट्री बघून घ्या, त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून घ्या, त्यांनी काय काय काम केलं आहे ते पण बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक चांगला डेव्हलपर निवडा. मी हे नाही सांगतो की इकडे जे काय आहे तेच डेव्हलपर चांगले. तुम्ही जे काय डेव्हलपर तुम्ही निवडा ते आमचं ते काय सांगणार नाही आहे, पण ते तुमचा प्रोडक्ट रखडला नाही पाहिजे. मला एक सांगायचं की पर्सेंटेज नका बघू, क्वालिटी बघा आणि बिल्डरचा क्रेडिबिलिटी. क्रीडा MCAच्या ठाणेकरसाठी नेहमी चांगले उपक्रम करत आहे. त्याच्यामधला एक प्रकार आहे की ठाणे रिडेव्हलपमेंट एक्सपो. हे एक्सपो का की ठाण्याच्या 1991मध्ये प्रथम डेव्हलपमेंट प्लॅन आला. त्याच्या अगोदर ग्रामपंचायतवरचं अप्रूव्हल होतं. म्हणजे जो स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत होता ते आता डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्यासाठी डेव्हलपमेंट कसा करायचा आपण ठाणा शहरमध्ये बघत आहे की काफी सारे प्रोजेक्ट अटकलेले आहेत. तो अडकलेला म्हणजे वेगळे वेगळे रिझन आहे. तो ते नाव व्हायला पाहिजे. आपला जो स्वप्नाचं घर आहे ते टाईमसर माणसाला नवीन भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी एक रूपरेखा गव्हर्नमेंटने बनवलेली आहे. ते समजण म्हणजे त्याच्या अंडरस्टँडिंग करण्यासाठी ही एक्सपो म्हणजे काय आहे, हे पूर्ण प्लॅटफॉर्म आहे जो इंटरॅक्टिव्ह आहे. तुम्ही इथे येऊन तुम्ही नॉलेज सेशन आपण म्हणू शकतो. तुम्हाला नॉलेज भेटेल. सोसायटीला चांगल्याकडून समजावून घेतो आपण की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय आहे, त्याच्यामध्ये सोसायटी ऑफिसमधला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, सोसायटीला काय SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसमध्ये काय बघायला पाहिजे, ते सगळ्याच्या आम्ही त्याला नॉलेज देणार. त्याच्यानंतर पण कोणाला काही तकलीफ असेल तर MCAच्या ठाणे gmail.com क्वेरी पाठवली तर आम्ही त्याच्या उत्तर देईल. आम्ही नेहमी ऑफिसमध्ये एकदा महिन्याला असं ठेवू की त्याच्यामध्ये कोणी पण येऊन नागरिक आपल्याला भेटू शकतो, सोसायटी ऑफिसर भेटू शकतो आणि त्याच्या काय प्रॉब्लेम असेल तर दूर करू शकतो. किती ग्रोथ संस्था आपण बघितले तर रखडलेले आहेत ठाणे शहरामध्ये. SRA अंतर्गत जे काही प्रोजेक्ट चालू झालेले आहेत, नागरिकांना नेमकं आव्हान काय असेल की बिल्डर SRAचा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यासाठी आहे एक्सपोमध्ये SRAच्या नाही, हे जो TMC अप्रूव्हल आहे त्याच्यासाठी आहे. आणि त्याच्या काळात वेगळा आहे की काही मुळेमध्ये रिझर्वेशन चेंज झाला की प्रॉपर त्याला नॉलेज नव्हता की डेव्हलपरची चूक आहे की सोसायटीची चूक आहे. ते सगळं आहे प्रकार. म्हणजे एक रिझन नाही, वेगळे रिझन आहे. आम्ही असा प्रयत्न करतो ते रिझन कुठला पण होऊ दे. आता ते जो ठाणेकर घरापासून वंचित आहे, घरापासून बाहेर आहे 10-12 वर्षापासून, त्याला घर भेटायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल आपण हरिनिवास सर्कलमध्ये JVMB 2008 पासून जो लोक बाहेर होते यश स्कूल आणि निवास
त्याच्यामध्ये आम्ही त्याला 2 वर्षामध्ये घरामध्ये नवीन घर देऊन त्याला आतमध्ये दिला. तो ते एक आपला संतोषकारक काम करायचे आहे. त्याच्यामध्ये जो पण काही तडजोड करायला लागेल ते तडजोड करून आपण मार्ग काढू. त्याच्या MCHIचे प्रयत्न. तुम्हाला आत्ताच आमदार डावखरे यांनी ब्लूप्रिंट तयार करायला सांगितली जेणेकरून वाढत्या लोकसंख्येसाठी ड्रेनेज आणि क्रीडाई आणि MCHI यांच्या वतीने रिडेव्हलपमेंटवरती एक एक्झिबिशन या ठिकाणी ठेवलेलं आहे. खूप चांगला उपक्रम या ठिकाणी MCHI आणि क्रीडाईने आयोजित केलेला आहे. त्याला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो. त्याचा उद्घाटन होतं आणि ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. सर, अनेक जर आपण पाहिलं ठाणे शहरामध्ये रिडेव्हलपमेंटचे जे काही रखडलेले प्रोजेक्ट आहेत, ह्या अशा नागरिकांना म्हणजे रहिवाशांना काय मी नागरिकांना एकच आव्हान करेन की आपण जेव्हा डेव्हलपर नेमता तेव्हा काहीतरी जास्त मला मिळेल हव्यासा पोटी आपण तुम्हाला ते असं खोटं सांगत असतात आणि तुम्हाला मोठी मोठी आमिषं देतात आणि तुम्ही त्या डेव्हलपरचा मागचा पुढचा विचार न करता त्यांनी किती प्रोजेक्ट पूर्ण केलेत, त्याचे किती प्रोजेक्ट अडकलेले आहेत, नक्की त्याला किती फायदा मिळणार आहे याचा विचार न करता तो जो आमिष देतो त्याला तुम्ही बळी पडता आणि त्यामुळे ही परिस्थिती आलेली असते. त्यामुळे योग्य विचार करा, योग्य माहिती घ्या, अभ्यास करा आणि नंतर आमिषांपोटी तुम्ही तुमची बिल्डिंग जी त्या विकासकाला देता त्याचा नक्कीच विचार करा. त्याला ते शक्य आहे का? कारण कोणीही येणारा विकासक समाजसेवा म्हणून त्या ठिकाणी येत नाही तर पैसे कमवण्याकरता येतो. त्याला जर त्यामध्ये प्रॉफिटच नसेल तर तुमचा प्रोजेक्ट कसा पूर्ण करेल? परंतु 1 प्रोजेक्ट घ्या, 2 प्रोजेक्ट घ्या, 3 प्रोजेक्ट घ्या, नंतर ते दुसऱ्याला विका, अशा पद्धतीने काही विकासक ठाण्यात काम करतायत. त्यांच्यापासून यांनी सावध राहायला पाहिजे.